पकड बये दारुगा कोणाला बघ शाळेला उशीर होतो आज कामवाली बाई पण नाही पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा मानतेकर पैठणी घेऊन आला पहिली उघडताना दा रोज पत्रिका देणार नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आहोत कुर्ला पूर्व नेहरू नगर या परिसरामध्ये आणि नेहरू नगरमधलं हे श्री स्वामी समर्थांचं मंदिर, श्री स्वामी समर्थांचा मठ. या ठिकाणी अनेक भाविक येतात, नतमस्तक होतात. भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणत स्वामी प्रत्येकाला आशीर्वाद देत असतात. स्वामी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन आपण भेटणार आहोत कर्मसंकेत नेहरू नगर कुर्ला पूर्व या ठिकाणी जाऊन डॉक्टर राजेश्वरी कुलदीप जाधव या वहिनींना. जाधव वहिनी वाट बघतायत. सुरुवात करूया आजच्या भागाला. सगळ्यांच्या सुखासाठी स्वामींच्या चरणी प्रार्थना करूया आणि मग बोलतं करूया जाधव कुटुंबाला. असं काय काय असं काय जास्त काही नाही. सच रहा है दीवाना दिल दिल ना किसी को देना. मग काय वेगळी वेगळी नाही हो का? हो मग ऐकताय ना काय तुमचं काय म्हणणं याच्यावर? असं काही नाही होणार. बोला उद्यापासून. नमस्कार 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 नमस्कार. हो घेतो घेतो घेतो. थँक्यू थँक्यू. अवर बरोबर तलवार. नमस्कार धन्यवाद. घ्या उखाणा. पाठ केलात ना? मुद्दाम विचारतो पाठ केलात ना, कारण मला माहिती आहे की होम मिनिस्टरचा कॅमेरा घरी येणार म्हटल्यानंतर अनेक जण अनेक उखाणे सुचवतात आणि मग त्यातला एक अचूक ठरवून तो पाठ केला जातो आणि मग शेवटच्या क्षणी इकडचे शब्द तिकडे होतात. बघूया यांचं काय होतंय. लाडक्या राधेला कन्हैया म्हणतो हास, लाडक्या राधेला कन्हैया म्हणतो हास, कुलदीप रावांचं नाव घेते होम मिनिस्टरसाठी खास. अरे वा, किती छान आहे उखाणा ना. द्या ओळख करून. हे माझे मिस्टर डॉक्टर कुलदीप जाधव. नमस्कार. ही माझी मम्मी. नमस्कार. हे बाबा. नमस्कार. या माझ्या सासूबाई. नमस्कार. ते सासरे. नमस्कार. या माझ्या बहिणी. नमस्कार. त्या माझ्या नणंद. बरोबर. हा माझा भाचा आणि हे माझे भाऊ. बरोबर. आणि हे सगळे आमच्या बिल्डिंग मधले. नमस्कार सगळ्यांना. बघू किती जण आहेत, हात वरती करा म्हणजे मला कळेल. अरे एवढे जण आहेत. बर चला आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. चंद्रामुळे सस्तो रोहिणीचा साज, प्रशांत रावाचं नाव घेते आदेश भाऊजी तुमच्यासाठी खास. मुंबई पुणे महामार्गावर आहे खंडाळाचा घाट, राहुल रावांचं नाव घेते होम मिनिस्टरचा आहे थाट. नमस्कार. कुठलं माहेर तुमचं? माझं माहेर सोमेश्वर, पुणे जिल्ह्यात. बालपण सगळं तिकडे गेलं? नाही, माझं बालपण अकलूजला गेलं. माझे बाबा जॉबमुळे तिकडे होते अकलूजला. मग ज्युनियर KG पासून 10th स्टँडर्ड पर्यंत अकलूजला होते मी. नंतर 2 वर्ष फक्त 11वीला आणि 12वीला सोमेश्वरला होते आणि नंतर परत हॉस्टेलला जयसिंगपूरला होते शिकायला. बाबा काय करायचे? बाबा इंजिनियर होते, चीफ इंजिनियर. आई? मम्मी ग्रॅज्युएट. हो, हाऊसवाईफ होती. हाऊसवाईफ. आणि तुम्ही किती भावंड? दोघे, मी आणि माझा भाऊ. भाऊ मोठा लहान? मोठा. तो कुठे असतो? तो तिकडे सोमेश्वरला. सोमेश्वरला. काय करतो? तो डॉक्टर आहे. अरे वा.
मग तुम्हाला डॉक्टर आवडतात हो ना? नाही, डॉक्टर आवडीचा आहे ना विषय तुमच्यासाठी. कसा काय तो? मला लहानपणापासून आवड होती, म्हणजे डॉक्टर व्हावं असं मला वाटायचं. म्हणून तुम्ही डॉक्टर झाला हो ना? हां. मग डॉक्टरी पेशा हा तुमच्या आवडीचा होता. हो. तुम्ही कुठून केलं? मी जयसिंगपूर जे मगदूम मेडिकल कॉलेज तिकडून. जे मगदूम. मग काय केलं तुम्ही? BMS, BHMS BHMS होमिओपॅथी. म्हणजे होमिओपॅथी. होमिओपॅथी. बरं. मग आता मला सांगा, डॉक्टर कसं काय? कसं काय म्हणजे? म्हणजे कसं काय? डॉक्टर म्हणजे माझे बाबा दुसरी पण स्थळं बघत होते, हां. पण नंतर हे बाबांना पण आवडले, मला पण आवडले. मग तुम्हाला पण आवडले? कुठे आवडले? कॉलेजमध्ये असतानाच आम्ही एकत्र होतो. बोलवा डॉक्टरांना. नमस्कार. नमस्कार. तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण मुंबईमधलंच. मुंबईत? हो. मुंबईत कुठे? इथं कुर्ल्यातच. हो. आणि शिक्षणासाठी कुठे गेला होता तुम्ही? शिक्षणासाठी मी माझ्या गावी जयसिंगपूरला गेलो होतो. गावाला गेलात? हो. बरं केलं. म्हणजे आमच्या गावामध्येच मेडिकल कॉलेज आहे, ते लकीली. हो का? हो. मग तिथे गेला. हो. आणि पुढे काय झालं मग? पुढे म्हणजे नॉर्मल जो रेग्युलर आमचा मेडिकलचा कोर्स वगैरे होता, आणि त्यानंतर ही तशी म्हणजे क्लासमध्ये होतेच. हां. तर मग काय म्हणजे आधी काय म्हणजे असा विचार नव्हता, पण इंटर्नशिप मध्ये नंतर मग काय झालं? त्यांना मी आवडायला लागले. तुम्हाला ह्या आवडायला लागल्या? हो. तुम्हाला ते नाही? मला पण आवडत होते, पण असं काय असं काय काय असं जास्त काय काय जास्त काही नाही. बरं, मग हे नंतर घरी माहिती होतं? नाही, ह्यांनी माझ्या बाबांना अप्रोच केला डायरेक्ट. हो. हो. हे बाबा सगळंच ना असं काही कळेन असं झालेलं आहे मला. हे नेमकं काय झालं सांगा आता तुम्ही. नाही म्हणजे आमचं मेडिकल कॉलेजमध्ये असेपर्यंत तेव्हापर्यंत म्हणजे असं आमच्याकडे असं प्रपोज वगैरे असं काही झालं नव्हतं फ्रँकली असं. पण मला ही आवडायची, म्हणजे असं आहे मी घरी पण सांगितलं होतं, आणि म्हणजे आमच्या घरी पण सांगितलं, पण म्हणजे प्रॉपर म्हणजे रिसर्च बघून वगैरे घेऊया. पण त्याआधीमध्ये मी एकदा वडिलांना अप्रोच केला होता, म्हणजे ठीक आहे म्हटल्यावर असं आहे. मग त्यांनी पण मला बघितलं, त्यांनी पण म्हणले, ते पण म्हणजे एनिवेज ते म्हणजे सगळं बघत होती. मग ही म्हटली आमच्या पण वर्गामध्ये आहे, तर मी म्हणजे त्यांना भेटलो वगैरे, मग त्यांना पण मी आवडलो. आणि नंतर मग प्रॉपर सगळं आवडले. आता ते त्यांनाच माहिती. काय काय आवडलं. त्यांनी बाकी पण मुलं बघितलेली, ह्यांचं त्यांनी बोलले वगैरे. नंतर माझ्या मोठ्या काकांना पण बोलवलं, त्यांना पण भेटवलं ह्यांना. मग सगळे बोलले, चांगला वाटला मुलगा, आणि मग फायनल केलं. आणि दोघे एका फील्ड मधले होते, त्यामुळे ऑब्जेक्शन घ्यायचं काही कारणच नव्हतं. आणि स्वभाव वगैरे पण चांगला वाटला. बरं, मग कॉलेजमध्ये फंक्शन व्हायचे, कार्यक्रम व्हायचे, तुम्ही सहभागी व्हायचा का हो कधी? नाही, कॉलेज डे असतो, गॅदरिंग्स असतात, त्याच्यात तुम्ही? मी शक्यतो नाही सहभागी व्हायचो. तुम्ही नाही? नाही. का? स्पोर्ट्समध्ये फक्त सहभागी व्हायचो, म्हणजे रनिंग रेस किंवा बाकी याच्यामध्ये असेल तर, म्हणजे क्रिकेट वगैरे मध्ये. पण बाकी परफॉर्मन्समध्ये मी कधी असा हेच म्हणजे परफॉर्म नाही केला कधी. नाही, कधीच नाही. कधीच नाही. तुम्ही? मी शाळेत असताना होते, बास्केटबॉलमध्ये वगैरे, बास्केटबॉल आणि गॅदरिंगमध्ये पण. गॅदरिंगमध्ये काय करायचं तुम्ही? डान्समध्ये पण होते, आणि सॉंग्स वगैरे पण म्हणाले. काय सांगता, ऐकवा ना काहीतरी. कोणतं म्हणू? त्यांच्या आवडीचं कुठलंही. दिल है छोटा सा, छोटी सी आशा, मस्ती भरे मन की भोली सी आशा, चांद तारों को छूने की आशा, आसमानों में उड़ने की आशा, दिल है छोटा सा. स स त्यांच्याकडे बघू नका, तुमच्याकडे आलाय. स लवकर, वेळ सुरू झाली आहे. वेळ सुरू झाली आहे. सच के रहा है दीवाना, दिल ना किसी को देना. आता देऊन झाल्यावर न ना करते प्यार, हाय मैं कर गई, तूने किया क्या याद, रोए मैं तो मर गई. इमली का बूटा, बेरी का पेड़, बर. इमली खट्टी मीठे पेड़, इस जंगल में हम दो शेर. अरे वा, हो का? रात को आऊंगा मैं, तुझे ले जाऊंगा मैं, फिल्म दिखाऊंगा मैं, सैर कराऊंगा मैं, चोरी से आना, चुपके से जाना, अच्छी नहीं दिल लगी मुझसे शादी. हे हॉस्टेल मधलं गाणं दिसतंय. गाता रहे मेरा दिल. त्या कॉलेजमध्ये असताना कधी एका वर्गात होता का तुम्ही?
हो. मग कॉपी केली एकमेकाचं बघून? नाही, रोल नंबर मध्ये डिफरन्स होता फार आमच्या. नाही, पण लांबून उत्तर प्रॉम्प्टिंग होत असतील ना? नाही नाही. आता तर करत होते का? आता बर, आता इथे 8 वस्तू समोर येणार आहेत. त्याच्यापैकी 4 वस्तू तुम्हाला मिळणार का आपण बघूया. 4 संधी तुम्हाला मिळणार. तो 1 रुपयाचा टॅग मिळाला तर त्या 4 वस्तू आणि तेवढे पैसे तुमचे. हा, बरं, तुम्ही कॉलेजमध्ये असताना चित्रपट वगैरे बघितलाय का? हो, दोघांनी एकत्र एकत्र मग काय वेगळी वेगळी? हा, नाही. पण कॉलेजमध्ये तुम्ही यांना कधीच प्रपोज केलं नव्हतं? खरंच नाही, कधीच नाही. तुम्हाला अंदाज आला होता की यांना तुम्ही आवडत आहे? अंदाज आलेला पण प्रपोज नाही केला. पण अंदाज आला होता ना? हा, अंदाज आलेला की त्यांना कधी? मी आवडत असं. इंटर्नशिप मध्ये असताना अंदाज आला. का 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 कशावरून? इंटरॅक्शन वरून कळत होतं काहीतरी. कळत होतं? हा? काय हो, खरं काय? खरंय. खरं सगळं कॉलेजमध्येच होतं ना? हो. आणि नंतर फक्त अरेंज केलं? अरेंज केलं. हो ना? तसंच. काय हो, हा? आता ब्रेक सुटलाय. आता खरी उत्तरं बाहेर यायला लागली आहेत. समोर वस्तू आलेत ना आता. सांगा पण वहिनी, खरं काय? नाही, अरेंज मॅरेज. नाही, अरेंज केलं तुम्ही. अरेंज केलं, पण शिक्कामोर्तब कॉलेजमध्येच झालं होतं. नाही, प्रपोज केलंच नाही त्यांनी मला. त्यांनी डायरेक्ट आमच्या घरीच अप्रोच केला. नाही, ते तुम्ही सांगितलं नंतर ते सगळ्यांना. तो प्रश्न वेगळा. ते तुम्ही व्यवस्थित अरेंज केलं, त्याच्याबद्दल आमचं ऑब्जेक्शन नाहीये. पण कॉलेजमध्ये असताना साधारणतः ते ठरल्यातच जमा होतं. तसं पण काय सांगू शकत नव्हतं एक्झॅक्टली. म्हणजे आता सांगू शकत नाहीयेत का एक्झॅक्टली? नाही तेव्हा मग म्हणजे एक्झॅक्टली म्हणजे मला माहित नाही की ही मला पसंत करेल की नाही वगैरे. असं तुम्हाला वाटलं होतं? हा, म्हणजे तेवढं कॉन्फिडन्स नव्हता, पण होतं म्हणजे वाटत होतं की मला की ही पसंत करेल मला वगैरे असं वाटत होतं. हो. पण जेव्हा कॉलेज संपलं आणि तुम्ही आपापल्या घरी गेला, त्याही वेळेला तुमच्या दोघांचं काही बोलणं नाही झालं? नाही, तसं बोलणं होतं आमचं. काय म्हणजे असं फोनवरती बोलणं वगैरे. तेच संपर्क सुरू होता. संपर्क सुरू होता. आणि मग घरच्यांना सांगण्यासाठी तुम्ही अरेंज केलं. असं द्या, काही गोष्टी गुपित असतात, त्या गुपितच राहिलेल्या बऱ्या असतात. त्याच्यामुळे आता मीही गप्प राहतो. आणि आता या 4 संधी मी तुम्हाला बऱ्याच संधी दिल्या यापूर्वी व्यक्त व्हायच्या, पण तुमच्या हसण्यातच सगळी उत्तरं दडलेली आहेत. त्यामुळे आम्हाला काय नाही कळलंय सगळं. नाही. बरं, आता या ठिकाणी 4 संधी आणि या 4 संधीमध्ये ती वस्तू त्यांना मिळणार का आपण बघूया. 1 रुपयाचा टॅग मिळाला तर त्या 4 वस्तू तुमच्या. वेळ सुरू झाली. 1000 रुपयाचं बक्षीस त्यांना मिळालेलं आहे. गाणी ऐकायची आहेत त्यांना. 20 रुपये आणि दुसरी संधी, तिसरी संधी आहे. बघूया काय करतात. हेल्मेट 100. जर यांना आज वस्तू मिळाल्या तर यांनी काही लपवलेलं नाही आपल्यापासून. जर नाही मिळाल्या तर ह्यांनी काहीतरी लपवलेलं आहे आपल्यापासून. हा, बघूया काय होणार. एकच संधी शिल्लक राहिलेली आहे. उत्तर बरोबर आलं म्हणजे जर वस्तू मिळाली आणि 1 रुपयाचा टॅग मिळाला तर तुम्ही आतापर्यंत आमच्यापासून काही लपवलेलं नाही. आणि नाही मिळाला तर 100% लपवलेलं आहे असं मी म्हणतो. 50. 4ही संधी गेलेल्या आहेत. त्यांना बक्षीस आज मिळालेलं नाही कारण ह्यांनी काहीतरी नक्की लपवलेलं आहे. नमस्कार सगळ्यांना. सगळे आहेत ना? डोळा लागलाय. आता आरोप करायचे सगळ्यांनी आणि तुम्ही यांची बाजू घ्यायची. हा, पहिला आरोप सासूबाईंचा. ती जेवते खूप कमी आणि खाणं पण कमी खाते. तिने जेवते खूप कमी. हा, कंटाळा करते जेवायचा खायचा. नाही, ती जेवायचा कंटाळा ऍक्च्युली करत नाही. म्हणजे असं आहे की तिला म्हणजे जास्त जेवले की म्हणजे सुस्ती येऊ नये किंवा पेशंट्स वगैरे हे असे म्हणजे सतत अलर्ट राहावं किंवा स्वतः मेंटेन राहावं म्हणून ती तरी हे करते. नॉर्मली लेडीज आमच्याकडे पेशंट की आमचं वजन कमी करायचं, जर डॉक्टर जर का फॅट वाटले तर ती स्वतःला मेंटेन पण करते आणि त्यासाठी ती म्हणजे काहीतरी कमी. तुमच्याकडे आलं की बारीक होतात सगळे. तुमच्यासारखं पाहिजे म्हणतात. हो, पण मग किती दिवसात तुम्ही त्यांना असं ट्रीटमेंट देता? नाही, मी त्यांना एक्सरसाइज वगैरे करायला सांगते. असं कुठे नाही का हो, एक्सरसाइज न करता झोपून राहून भरपूर खाऊन मनाला जे पाहिजे ते खाऊन बारीक होता येईल असं नाही? मग खाल्लं पाहिजे की नाही हो? पुढचा आरोप. आळशी आहेत दोघं जरा उठण्याच्या बाबतीत. सकाळी उशिरा उठतात. काय करेक्ट आरोप केलाय. काय हो, मान्य आहे का?
हो मान्य आहे. कारण दोघांच्या वर झालेला आरोप आहे. नाही मान्य आहे. सासरे बुवा, तक्रार अशी काही नाही, परंतु आपला व्यवसाय डॉक्टरी असताना सुद्धा बाकीच्या ज्या घराण्याची पद्धती, रीतिरिवाज, रूढी वगैरे अजून चांगल्या पद्धतीने करायला वाव आहे तो करावा, तो होत नाही. नवीन लग्नाच्यामुळे मी काय चुकाचं म्हणत नाही, पण अजून जाधवांची सून म्हटल्यानंतर कशी पाहिजे तसं वागलं पाहिजे. हो का? हो मग ऐकताय ना? काय तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? नाही म्हणजे तसं तर आम्ही म्हणजे सुधारणा करू, बाबांचे काही जे एक्सपेक्टेशन आहे ते पूर्ण करू आम्ही. हळूहळू तुम्ही यांना गडावरच राहायला मिळणार आहोत. आणखी पुढे मी नेबर्स आहे. बोला बोला, तुमचा आरोप महत्वाचा आहे. बोला. आमच्याकडे ते नवीनच राहायला आलेत, हार्डली 1 महिना झाला, पण त्या फारच अबोल आहेत. आता काय माहिती नाही त्यांचा स्वभाव आहे की काय आहे. डॉक्टर उलट आहेत, जास्त बडबडतात, त्या कमी आहेत. या कमी बोलतात. काय आरोप मान्य आहे का? हा तसा मान्य आहे, पण ही जरा कमीच बोलते असं आहे. नाही नाही, कदाचित काय असेल. नाही पण एकदा म्हणजे फ्रेंडशिप झाली की म्हणजे व्यवस्थित हे होते. हो हो, पण तोपर्यंत कदाचित काय नवीन राहायला आलेले आहेत, या विभागात प्रॅक्टिस आहे, जास्त ओळख केलं आणि तुम्ही फुकट आलात तर ट्रीटमेंट फुकट करायला लागेल ना. नाही असं काही नाही होणार. असं काही नाही होणार. बोला उद्यापासून. बरं, आता यांच्या स्वभावात चांगलं काय ते सांगा. मन मिळावं आहे, हुशार आहे, सगळं ॲडजस्ट करून सगळ्यांचं करते, चांगलं सगळ्या फॅमिलीला वगैरे व्यवस्थित आहे, बाबा आवडते सगळ्यांना. सासरे बुवा. स्वभाव शांत आहे, बरं वाटलं. हो ना. त्यामुळे नाही तर गप्प बसा मला पाडी यायला आली नाही. आई बोला. पट करते सगळं. पटपट करते, सगळंच पटपट केलं ना. हो ना, सगळंच पटपट झालं की नाही. कॉलेज पासूनच सगळं पटपट होतं. बाबा, मनमिळावं आहे. शेजाऱ्यांचं काय म्हणणं आहे? काही नाही, चांगल्याच आहेत तशा, पण बोलावं एवढीच इच्छा आहे. बोलतील हा. पण आता तुम्ही बोला. सगळ्यांनी कौतुकच केलं. सासरचे पण सगळे चांगले आहेत. सासूबाई तर खूप चांगल्या आहेत. त्यांनी मला खूप चांगलं ॲडजस्ट करून घेतलं. म्हणजे मी पूर्वी जेव्हा नवीन आलेले मुंबईमध्ये तेव्हा मी जॉब करत होते, तर सकाळचा डब्बा वगैरे करून चांगलं हे केलं त्यांनी. सासरे पण खूप चांगले आहेत. चांगलं घर मिळालं. हां चांगलं. आणि मिस्टर? ते तर चांगले. मग आता उद्यापासून स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला कर? सकाळी लवकर उठेल. सासूबाई, झालेलं आहे काम. हा तन्मणी झी मराठीकडून तुमच्यासाठी अभिनंदन. आणि आता यातून कोणाचं नाव जाहीर होणार ते बघूया. वैशाली गंगाराम गुरव. नाव सांगा. वैशाली गंगाराम गुरव. कुठे राहता? इथेच 3ऱ्या माळ्यावर. 3ऱ्या माळ्यावर. तिसऱ्या कोण माळ्यावर. असतं घरी? माझे मिस्टर आणि माझा मुलगा. बर, आता कोण आहे इकडे? इथे आता कोण नाही, घरी. वरती आहेत, घरी आहेत. बरं झालं घरात ठेवले. आले होते पण त्यांना कामावर जायचं ना म्हणून. कामावर जायचं ना म्हणून त्यांना घरी पाठवलं. तुम्हाला शुभेच्छा आहेत. आणि बघूया कोण जिंकणार पैठणी. खूप कठीण असा हा खेळ आहे. स्माइली चेंडू इथून टाकायचा आणि रिंग मध्ये जाऊन तो थांबला पाहिजे. बरं, आता मी थोडासा बदल केलाय. रिंग मध्ये थांबला तरी चालेल किंवा त्या रिंग वरती कुठेही थांबला तरी चालेल. त्या त्रिकोणामध्ये तो चेंडू थांबला पाहिजे. दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे एक दोन्ही गुणसंख्या. बघूया काय होणार.
अभिनंदन. बोलवा बोलवा. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. आजच्या भागात उपविजेत्या ठरल्या जाधव वहिनी. त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या गुरव वहिनी. त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. कर्मसंकेत सोसायटी कुर्ला नेहरू नगर या ठिकाणी रंगलेला हा आजचा होम मिनिस्टरचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.